मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत मराठा क्षत्रियांचा पराक्रम हा इतिहासाच्या सुवर्णाक्षरात नोंदला गेला आहे. लाखो मराठ्यांनी तलवारीचा तेजस्वी वार करून स्वराज्याचा पाया घातला. आज आपला मराठा इतिहास जेवढा गौरवास्पद आहे तितकाच प्रेरणादायी देखील आहे. हे स्वराज्य शिवरायांनी एक हाती उभं केलं नाही, तर या लढ्यात प्रत्येक मराठा योद्ध्याचा मोलाचा सहभाग होता. शौर्य, चातुर्य आणि कूटनीतीचा अभूतपूर्व संगम असलेल्या या इतिहासात आपण डोकावणार आहोत, जिथं लाखो मराठ्यांनी स्वतःचं रक्त सांडून स्वराज्याच्या स्वप्नाला साकार केलं. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे क्षत्रिय मराठ्यांचा सुवर्णाक्षरात नोंद असलेला इतिहास. स्वराज्य स्थापनेतील क्षत्रिय मराठ्यांची गौरवास्पद कामगिरी. एक मराठा लाख मराठा. सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत मराठ्यांच्या लष्करी क्षेत्रातील कार्याची विशेषता काय होती आणि त्यांनी कोणत्या रणनीतीचा वापर केला? कुणबी मराठा क्षत्रिय जातींनी स्वराज्य स्थापनेत कोणते महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्यांच्या सैन्यात प्रवेशाचे महत्त्व काय होते? शिवरायांनी मराठ्यांना लष्करात आणि मुलकी प्रशासनात कशाप्रमाणे नियुक्त केले आणि त्यांच्या पात्रतेचा कसा विचार केला गेला? मराठ्यांनी स्वराज्याची लढताना कोणती कूटनीती वापरली ज्यामुळे ते परकीय सैन्यांना हरवू शकले? शिवरायांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कोणत्या लढायांमध्ये आपला पराक्रम सिद्ध केला आणि या पराक्रमाने स्वराज्य स्थापनेला कसा हातभार लावला? क्षत्रिय मराठ्यांचा स्वराज्य स्थापनेत इतका मोठा सहभाग होता आणि त्यांच्या योगदानाची सुवर्णाक्षरात नोंद का घेतली जाते? मित्रांनो, या व्हिडिओतील संदर्भित माहिती ही ग्रंथ लेखक, इतिहास संशोधक, प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांचा ग्रंथ स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपतीमधील भाग 6 क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिवछत्रपती, प्रकरण 4 स्वराज्य स्थापनेत क्षत्रिय मराठा जाती जमातीने बजावलेली कामगिरी, भाग 3 पृष्ठ क्रमांक 605 ते 609 पर्यंत घेतलेली आहे. मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या विचारांना. स्वराज्य स्थापनेत क्षत्रिय मराठा जाती जमातीने बजावलेली कामगिरी, भाग 3. शिवपूर्व काळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाही आणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी क्षत्रिय मराठा कुळे उदयास आली त्यात सिंदखेडकर, जाधवराव, वेरूळचे भोसले आणि फलटणचे निंबाळकर पवार ही कुळे विख्यात होती. सिंदखेडकर, जाधवराव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मातृकुळ, तर वेरूळचे भोसले हे पितृकुळ होते. सिंदखेडकर यादव उर्फ जाधव आणि वेरूळचे भोसले या क्षत्रिय मराठा घराण्याला फार जुनाट ऐतिहासिक राजकीय वारसा लाभलेला आहे. शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्यासारखे संस्कृत भाषेशी उच्च शिक्षणाशी संबंध असलेले मराठा जातीचे घराणे अपवादात्मक असे. श्रीमंत, जहागीरदार, जमीनदार, पाटील, देशमुख, सरदेशमुख, वतनदार मराठा जातीच्या सरदार घराण्यात रूढी परंपरेप्रमाणे पुरोहिताप्रमाणे यांच्या मार्फत अथवा स्वतंत्र शिक्षक नेमून मुलामुलींना लिहिण्या वाचण्याचे शिक्षण दिले जात असे. त्यांच्यासोबत इतर मराठा जातीच्या मुलामुलींना देखील शिक्षणाचा लाभ मिळत असे. शिवाजी महाराजांच्या काळात मराठा जातीच्या घराण्यात काही राजघराण्यांचे अपवाद वगळता उच्च शिक्षणाची परंपरा नसली तरी लष्करी आणि शेती व्यवसायाची परंपरा फार जुनी आहे. दक्षिणेतील यादवांच्या राज्याचा अंत झाल्यावर, दक्षिणेत इस्लामी सत्ता प्रस्थापित झाल्यावर अनेक पिढ्या बहामनी, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही यासारख्या मुसलमानी सत्तांची लष्करी सेवा केल्यामुळे अनेक क्षत्रिय मराठा जातीच्या घराण्यातून पायदळाचे आणि घोडदळाचे उत्तम सैनिक आणि अधिकारी तयार झाले होते. मराठा क्षत्रिय जातीच्या जहागीरदार, जमीनदार आणि वतनदारांना प्रशासकीय कार्याचा अनुभव सुद्धा होता. मराठा जातीचे जमीनदार, जहागीरदार हे मुस्लिम शाह्यांच्या पदरी मनसबदार म्हणून चाकरी करीत. त्यामुळे त्यांना लढण्यासाठी मुलुखगिरीवर जावे लागत असे. तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घराण्यातील कर्त्या स्त्रिया ह्या आपल्या नोकरांच्या मदतीने जहागिरीचा प्रशासकीय कारभार पाहत होत्या आणि सामाजिक व्यवस्था जाती व्यवस्थेवर आधारलेली होती. मराठा जातीच्या घराण्यात परंपरेने लष्करी आणि शेती व्यवसाय चालत आलेला होता. शिवाजी महाराजांनी समान संधीचे तत्त्व राज्यकारभारात प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व जाती जमातीचा समन्वय साधून विशिष्ट जातीच्या व्यवसाय कौशल्याचा आणि गुणांचा उपयोग स्वराज्य स्थापनेच्या कार्यात करून घेतला. प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण मराठा क्षत्रिय जातींनी स्वराज्य स्थापनेत नेमकी कोणती भूमिका बजावली याची सर्व माहिती पाहणार आहोत. मराठा जातीचे लष्करी क्षेत्रातील कार्य
फार जुनी लष्करी परंपरा लाभलेली आणि दक्षिणेतील मुसलमानी शाहींची सेवा दीर्घकाळ करून मुसलमानी युद्धतंत्रांचा आणि रणक्षेत्रातील डावपेचांचा पुरेपूर अनुभव मिळालेली मराठा क्षत्रियांची जात ही मराठ्यांच्या घोडदळाच्या कणा होती. शिवभारत, सभासद बखर व जेधे शकावली या 3 अव्वल दर्जाच्या मराठी साधनात मिळणभर 100हून अधिक मराठा जातीच्या घोडदळ अधिकाऱ्यांची नावे आलेली आहेत. कान्होजी, बाजी जेधे, हैबतराव सेलिमकर, बादल कदम, सूर्यराव काकडे, सिंधोजी निंबाळकर, खंडोजी व गोदाजी जगताप, मानाजी मोरे, संताजी पांढरे, रूपाजी भोसले, जैतोजी काटकर इत्यादी याशिवाय दुसऱ्या अनेक मराठा सरदारांची शिवाजी महाराजांना मदत झाली नसली तर ते स्वराज्य स्थापनेच्या कार्यात फार प्रगती करू शकले नसते. सभासद बखरीत शेवटी महाराजांच्या घोडदळातील बारगीर शिलेदारांची यादी दिलेली आहे. त्यातील बहुतेक नावे मराठा जातीची आहेत. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याचा हवालदार किंवा किल्लेदार मराठा जातीचा असे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या 360पेक्षा जास्त होती. मानकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर व हंबीरराव मोहिते हे महाराजांचे 4ही सेनापती मराठा क्षेत्रीय जातीचे होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे. हिरोजी इंदुरकर, अर्जोजी आणि गिरजोजी यादव यासारख्या मराठ्यांनी किल्ले बांधणीतही कौशल्य प्रकट केले. रायगडच्या बांधकामात हिरोजी इंदुरकरांचा फार मोठा भाग होता, तर यादव बंधूंनी पन्हाळगडाजवळ पावनगड नवीनच बांधला. पात्रतेनुसार नियुक्ती. शिवाजी महाराज वंश परंपरेपेक्षा पात्रतेला अधिक महत्त्व देत असत. अपात्र व्यक्तींना पदावरून दूर करीत कर्तृत्व पाहूनच व्यक्तींची पदावर नियुक्ती करण्याचा दंडक त्यांचा होता. मानकोजी दहातोंडे यासारख्या अपात्र सेनापतीला काढून नेतोजी पालकर या लायक व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली. ती त्यांचे कर्तव्य पाहूनच. प्रतापराव गुजर लढाईत मारले गेल्यावर हंबीरराव मोहिते यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. ती त्यांची कर्तव्य पाहूनच. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या प्रधानमंडळातील व इतर काही जागांच्या नेमणुका वंश परंपरेने केल्याचे दिसते, पण त्या करतानाही त्यांच्यातील विशेष गुणांची पारख करून त्यांची पात्रताच विचारात घेतल्याचे दिसून येते. यावरून पात्रतेनुसार नोकरांची नियुक्ती हेच प्रमुख सूत्र शिवाजी महाराजांनी अवलंबले होते. कुणबी मराठा क्षेत्रीय जातीचा सैन्य प्रवेश. स्वराज्यातील बरेचसे वतनदार, जहागीरदार आणि देशमुख हे क्षेत्रीय मराठा जातीचे होते. शिवाजी महाराजांनी त्यांचा उपयोग जमिनीची मशागत व शेतीच्या विकासासाठी करून घेतली. कुणबी मराठ्यांच्या कुटुंबांपैकी अनेक कुटुंबे पावसाळ्यातील 4 महिने शिवाजी महाराजांनी शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आणि शेतीला संरक्षण दिले. थोडक्यात शेतावर राबत आणि वर्षाच्या राहिलेल्या 8 महिन्यात महाराजांच्या सैन्यात शिपाईगिरी करीत महाराजांनी शेतीच्या क्षेत्रात काही प्रागतिक सुधारणा घडवून आणल्यामुळे कुणबी मराठ्यांचा व इतर शेतकऱ्यांचा वर्ग त्यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात भरती होऊ लागला. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात या मराठा कुणबी जातीची शिवाजी महाराजांना मोलाची मदत झाली. मुलकी अधिकाऱ्यांची नियुक्ती. शिवपूर्व काळात शेतकरी वर्ग पाटील, देशमुख, जहागीरदार यांच्या परंपरागत सत्तेखाली भरडून निघत होता. या पाटील, जहागीरदार आणि देशमुखांकडे मुसलमानी सत्ताधीशांनी रयतेकडून व इतर संबंधित कर गोळा करण्याचे काम दिले होते. हे मिराजदार लोक काही अपवाद वगळता सरकारने ठरवून दिलेल्या करापेक्षा कितीतरी पटींनी जास्त कर शेतकऱ्यांकडून वसूल करून त्यांची पिळवणूक करीत सरकारी देणे अथवा सारा ठरल्याप्रमाणे हे मिराजदार सरकारी तिजोरीत जमा करीत असल्याने त्यांच्या अन्यायाची दखल मुसलमानी सुलतान घेत नसत. कारण सुलतान आणि इतर सर्व सामान्य जनता यांचा संबंध कधीच येत नसे. अशा या जुलमी अन्यायी मिराजदारांना तोंड देण्यासाठी शिवाजी महाराजांनी शेतीवरील कर वसुलीचा त्यांचा अधिकार काढून घेतला आणि कर वसुलीसाठी स्वतःचे मुलकी अधिकारी नेमले. इतकेच नव्हे तर स्वराज्य कार्याला विरोध करणाऱ्या या वतनदारांच्या गड्या पाडून टाकल्या आणि नवीन गड्या बांधण्यास मनाई केली. प्रामाणिक कार्यक्षम वतनदारांची वतने शिवाजी महाराजांनी पूर्वीप्रमाणे चालू ठेवली. त्यांचे हक्क निश्चित स्वरूपात बांधून दिले. अप्रामाणिक आणि रयतेला नडणाऱ्या वतनदारांची वतने काढून घेतली आणि जप्त केली. परंतु शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत नष्ट केली हा समज प्रथम मनातून काढून टाकला पाहिजे. शिवाजी महाराजांनी वतनदारी नष्ट केली नाही, कारण पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी या वतनदारांच्या मदतीशिवाय स्वराज्य निर्माण करणे शक्य नाही. यांची पुरेपूर जाण शिवाजी महाराजांना होती. तात्पर्य हेच, वतनदार लोक ग्रामीण जीवनाचा प्रमुख भाग होती. शिवाजीराजांनी केवळ स्वराज्याच्या आड येणाऱ्या
वतनदारांची वतनी काढून घेतली अथवा जप्त केली. शिवाजी महाराज आणि शेतकरी यांचा प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला. पूर्वी शेतकऱ्यांना वतनदार शिलेदारांच्या हाताखाली शिपाईगिरी करावी लागे. त्यांनी कितीही पराक्रम गाजविला तरी त्याचे श्रेय वतनदार शिलेदार यांना मिळत असे. त्यामुळे सैन्यात त्यांना वरच्या जागा मिळण्याची आशा नसे. शिवाजी महाराजांनी त्यांना वतनदारांच्या शिलेदारांच्या जोखडातून मुक्त केले. शेतीची कामे सांभाळून स्वराज्याच्या खड्या सैन्यात भरती होण्याची आणि पराक्रम गाजवून लष्करी क्षेत्रातील वरच्या जागा मिळवून मोठी द्रव्यप्राप्ती साधण्याची नामी संधी मिळाली. त्यामुळे शेतकरी वर्गाने स्वराज्याचे स्वागत केले नसते तर नवलच. मराठ्यांची कूट, राजनीती, युद्धनीती आणि पराक्रम. परिस्थितीने माणूस घडतो, परंतु परिस्थिती घडवितो तोच खरा नेता होय. छत्रपती शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतर अनुकूल वातावरणात करून दाखविले. शिवरायांचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व याला जगाच्या इतिहासात तोड नाही. स्वराज्याच्या ध्येयवादात वैशिष्ट्यपूर्ण युद्धांची जोड मिळाली नसती तर स्वराज्य हे कायमचे कल्पनेत राहिले असते. शिवाजी महाराजांनी कूट युद्ध पद्धतीचा अवलंब केला. मराठ्यांच्या शत्रूंनी या कूट युद्धाच्या पद्धतीला गनिमी कावा असे संबोधले आहे. या गनिमी कावा पद्धतीत शत्रूच्या सैन्यात गोंधळ निर्माण करून त्याची व्यूहरचना उधळून लावणे हे या युद्धाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. आपले सैन्य मुळात कितीतरी मोठे आहे असा आभास निर्माण करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सारे लष्कर एकत्र न ठेवता त्याची वेगवेगळी पथके निर्माण करण्यात येतात व शत्रू सैन्याच्या निरनिराळ्या अंगावर एकाच वेळी अनपेक्षित हल्ले ही पथके करीत असतात. या पथकाच्या हालचालीत सुसूत्रता आणण्याची अवघड कामगिरी युद्धाच्या सेनापतीला करावी लागते. त्यासाठी कुशल नेतृत्वाची आवश्यकता असते. खुद्द शिवाजी महाराजांनी अशा युद्धात पारंगत असलेल्या सेनापतींची परंपरा निर्माण केली होती. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, आनंदराव, धनाजी जाधव, संताजी घोरपळे, शंभूराजे, विठोजी शिंदे यासारख्या कुशल सेनानी शिवरायांच्या हाताखाली तयार झालेले होते. या मराठा जातीच्या सेनापतींनी लष्करी क्षेत्रात फार मोठी शौर्य गाजविले आणि नावलौकिक प्राप्त केलेला होता. मराठा सेनापतींनी आणि सैन्याने शत्रूला चांगलीच दहशत निर्माण केली होती. मोघलांच्या अधिकाऱ्यांनीच या सेनापतींना प्रशस्तीपत्रक देऊन ठेवले आहे. लष्करांच्या गतिमान हालचाली, अनपेक्षित आक्रमण हे गनिमी कावा युद्ध पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. त्याही बाबतीत शत्रूने या मराठा सेनापतींची प्रशंसा केलेली आहे. मराठ्यांचे घोडे एवढे चपळ की जणू पर्यांना आवाहन करूनच ते त्यांच्याशी गुजगोष्टी करतात असे समकालीन अलीनामा या फारसी ग्रंथाचा लेखक नुसरती सांगतो. प्रत्यक्ष रणक्षेत्रात संख्याबळ कमी असूनही वरचढ असलेल्या शत्रूलाच युद्धाची झळ पोहोचत असे. मराठ्यांचे सैन्य म्हणजे मृगजळ. जलप्रलयांचा परिणाम साधण्यात देखील हे लष्कर पटाईत होते. हजार उपायांनी शत्रूला ठगविण्याची मराठ्यांची ताकद अपूर्वच म्हटली पाहिजे. खांद्यावर भाले टाकून मराठा लष्कर चालू लागले म्हणजे एखाद्या विंचवाची फौज चालली आहे असे वाटे. तारीख इस्कंदरी या काव्यात नुसरतीने लिहून ठेवले आहे की जेथे वाऱ्यालाही प्रवेश मिळत नाही तेथवर मराठ्यांच्या घोड्यांची मजल असे. यावरून स्वराज्य स्थापनेतील मराठा सेनापतींच्या आणि सैन्याच्या कार्य आणि कर्तृत्वाची, पराक्रमाची आणि शौर्याची, युद्धतंत्राची सहज कल्पना येते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात क्षत्रिय मराठा वर्गाने अथवा जाती जमातीने बजावलेली कामगिरी ही अत्यंत गौरवास्पद अशीच आहे. याला जगाच्या इतिहासात तोड नाही. मित्रांनो, शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील क्षत्रिय मराठ्यांचा पराक्रम हा केवळ एक इतिहास नाही तर प्रत्येक मराठ्यांच्या रक्तात भिनलेला आत्मसन्मान आणि शौर्याचा धगधगता दीपस्तंभ आहे. स्वराज्यासाठी केलेली ही त्यागाची कहाणी आणि तलवारीच्या तेजाने रचलेली गाथा आजही आपल्या मनात जोश आणि प्रेरणा निर्माण करतो. क्षत्रिय मराठ्यांनी स्वराज्य स्थापनेत दाखवलेला पराक्रम आणि कर्तृत्वाच्या सुवर्णाक्षरात नोंदलेला हा इतिहास आपल्याला सदैव अभिमानाने भरून टाकतो. आज आपण सर्वांनीच या गौरवशाली इतिहासाची आठवण ठेवून आपल्या प्रत्येक कृतीत मराठ्यांच्या पराक्रमाची प्रतिमा जपली पाहिजे. एक मराठा लाख मराठा हे वाक्य फक्त इतिहासात नाही तर भविष्यासाठीची सुद्धा प्रेरणा आहे. मित्रांनो, मला असेच उत्कृष्ट व्हिडिओ निर्मितीच्या प्रेरणेसाठी चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.